बातमी अकोल्यातील बिर्ला कॉलनीमधील 550 कुटुंबांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय आणि 30 तारखेपर्यंत घर रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय। बिर्ला कॉलनीमधील घरं रिकामी करण्याची नोटीस या नागरिकांना देण्यात आली आहे आणि याच्या विरोधामध्ये याचा निषेध करण्यासाठी म्हणून या 550 कुटुंबांनी मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचं म्हटलंय। टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती केल्या जाते आणि मतदान टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केल्या जाते। पण तरीही अकोला शहरातल्या 550 कामगार ज्या यांनी या मतदानावर बहिष्कार टाकलेला अख्खा आयुष्य त्यांच्या या ठिकाणी केलेलं आहे आणि आज त्यांना घर खाली करण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे। आपण पाहू शकता की यांचे या आजी आहे त्यांचे डोळ्यातले अश्रू यांच्या अनावर होत नाही आहे, डोळं थांबत नाही। कारण काय की आता 30 तारखेला त्यांना घर खाली करावं लागत आहेत। आपल्यासोबत त्या आजी आहेत नको आजी, मला सांगाल की आता तुम्हाला घर काय नोटीस काय आलेली आहे का? घर खाली करायचे, खाली करा आणतात घर, कुठे पहा घर भेटतात का एवढ्या लवकर घर? मला सांगा तुम्ही किती वर्षापासून इथं राहत आहे का? 50 वर्ष जास्त असेल 92 साली मग सर्व सगळे चालले। होशी काय सांगाल तुम्हाला काय नोटीस काय आली काय म्हणजे काय? आम्हाला घर खाली करायची नोटीस आली आहे। या 30 तारखेला घर खाली करायचं सांगितलेलं आहे। 2 नोटीसा येऊन गेलेल्या आहेत। आम्ही बिलकुल बेरोजगार लोक इथं राहणार आहे, रोज कमवून रोज खातो। आम्ही जर भाड्यानं गेले तर खाणार काय हा प्रश्न आहे। आम्हाला घर पाहिजे, दुसरी काहीच आमची अपेक्षा नाही आहे। आमच्या पूर्ण कॉलनीची हीच अपेक्षा आहे की आम्हाला हेच घर द्यावं त्यांनी। एका मताने जर कोणी निवडून येऊ शकता आणि एका मताने जर पडू शकता तर आमचे 500 वोटिंग आहेत। आज 450-500 वोटिंग यांना माहिती नाही की काय फरक पडू शकतो त्यांनी। राजकीय पक्ष जर आमच्यापर्यंत आले, आम्हाला जर लेखी आश्वासन दिलं की तुमच्या घर आम्ही वाचवू किंवा तुमच्या घराचं काहीतरी आम्ही व्यवस्था करू, तर आम्ही मतदान करायला आताही तयार आहे। कॅमेरामॅन साहिलसह गणेश सोनटी, मराठी, अकोला।